बोधे मॅडम, इथे उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी आणि शिक्षक बंधू भगिनी, 15 ऑक्टोबर 1931 साली रामेश्वरम, तामिळनाडू येथे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच तीव्र कुशाग्र बुद्धिमत्ता असल्यामुळे त्यांची चमक लहानपणीच घरामध्ये वडिलांना जाणवली होती. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी त्यांना शहरामध्ये पाठवण्यात आलं. हेच अब्दुल कलाम मोठे झाल्यानंतर आता भाषणात ऐकलं की एक थोर शास्त्रज्ञ होऊन गेले. भारताच्या अंतराळ क्षेत्रातील लष्करी क्षेपणास्त्राच्या संदर्भात त्यांनी केलेलं काम फार मोठं आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दलच त्यांना मिसाईल मॅन म्हटलं जातं. पोखरण येथील अणु चाचणी असेल, अग्नी क्षेपणास्त्र असेल किंवा पृथ्वी क्षेपणास्त्र असेल, या त्यांच्या कार्यामुळे जगामध्ये भारताची छाप त्यांनी उंचावण्यात आपण यशस्वी झालेलो आहोत. 2002 ते 2007 या कालावधीत ते भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून 5 वर्ष राहिले. या कालखंडात सुद्धा त्यांनी अनेक उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. या त्यांच्या कार्याबद्दलच त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न अशा विविध उपाधींनी भारत शासनाने अलंकृत केलेले आहेत. यांचा जन्मदिन आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. तर का साजरा करतो? अखेर जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते ज्ञान साधनेमध्ये मग्न होते. त्यांचं जेवढं काही आयुष्य लाभलं तेवढ्या सगळ्या आयुष्यामध्ये त्यांनी अनंत पुस्तकं वाचली. मनुष्याला जे ज्ञान आहे ते समुद्रातल्या एका थेंबाप्रमाणे आहे. आयुष्यभर जरी आपण ज्ञान प्राप्त करत राहिलं तरी हा समुद्र आपण पचवू शकत नाही, पेलू शकत नाही. तर वाचनामुळे आपण ज्ञान समृद्ध होतो, अनुभव समृद्ध होतो. काय योग्य, काय अयोग्य, काय चूक आहे याबद्दलची आपल्याला जाणीव होते. एकाच आयुष्यामध्ये आपण अनेक जीवन जगत असतो, म्हणून वाचन केलं पाहिजे. आपल्या ग्रंथालयात हजारो पुस्तकं आहेत. आपल्या वर्गात सुद्धा वर्ग ग्रंथालय आहे. आपल्या शेजारी ग्रंथ प्रदर्शन दरवर्षी लागतं जिल्हा परिषदेच्या मैदानावर. तुम्ही शहरात राहत असल्यामुळे तुम्हाला हे सर्व हाकेच्या अंतरावर उपलब्ध आहे. तुमचे पालक सुद्धा सुशिक्षित आहेत, ते सुद्धा तुम्हाला वाचनासाठी अनेक पुस्तकं उपलब्ध करून देत असतील. तर आज अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्तानं मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करते, वाचन प्रेरणा दिन म्हणून प्रेरणा देते की महिन्याला एक तरी पुस्तक तुम्ही वाचायला काही हरकत नाही. मान्य आहे आपल्याला दररोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक व्याप असतात, त्यामुळे वाचायला वेळ भेटत नाही. पण आवड असेल तर सवड नक्की होते. म्हणून तुम्ही आजपासून त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं वाचनाची प्रेरणा घ्यावी असं मी तुम्हाला विनंती करते, आवाहन करते. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृतीस, यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्नाटक.